गडचिरोली इथं आयोजित कोया कृषी कुंभ 2026 मध्ये 1111 किलो नाचणीचा शिरा तयार करून ऐतिहासिक जागतिक विक्रम करण्यात आलाय। प्रसिद्ध आचारी विष्णू मनोहर यांच्या नेतृत्वाखाली हा विक्रम साकार झाला। या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया मध्ये करण्यात आली आहे। या विक्रमाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील भरड धान्य, विशेषतः नाचणीचं पोषण मूल्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झालंय। शेतकऱ्यांकडून शाश्वत पद्धतीने उत्पादित नाचणीचा वापर या शिऱ्यासाठी करण्यात आला। कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अविशांत पंडा, पोलीस अधीक्षक नलोपतल, सहाय्यक जिल्हाधिकारी एम अरुण यांच्यासह अधिकारी, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भरड धान्यांना जागतिक ओळख देणं आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचं प्रकल्प संचालक तसंच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी सांगितले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राज अनिल पोचमपल्लीवार यांनी। आमचे माननीय लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आशिषजी जयस्वाल यांच्या सगळ्या संकल्पनेतून हा कोया कृषी कुंभ मेळ्यामध्ये नाचणीचा हलवा तयार करायला मिळाला। हे माझं भाग्य समजतो। मी गडचिरोलीला यायचं होतंच, पण इथे आल्यावर खूप मन प्रसन्न झालं की इथली एकूण व्यवस्था पाहिली। त्याच्यानंतर इथे दिलेले आम्हाला जे इन्ग्रेडियंट्स होते ते इथेच पिकवलेल्या शेतकऱ्यांनी होते, हे जास्त महत्त्वाचं। आणि नाचणीचं महत्त्व सगळ्यांना कळावं आणि त्याचे वेगवेगळे पदार्थ व्हावे, त्या दृष्टिकोनातून हा विश्वविक्रम तयार करण्यात आला। 34वा विश्वविक्रम असला तरी तो पहिलाच आहे असं मला वाटतं, कारण आतापर्यंत विश्वविक्रम आपल्या गावात केले, पण हे गडचिरोली सारख्या ठिकाणी येऊन एवढी छान सुंदर व्यवस्थेमध्ये हा केला, याचं खरंच मी मॅडमचं कौतुक करतो। आणि सर आज इथे आले आहेत, तत्वादी सर, त्यांनी हा विश्वविक्रम स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला। आजचा हा विश्वविक्रम जो आहे तो मी काल इथले जे पोलीस ऑफिसर मळावी जे शहीद झाले त्यांना आणि इथल्या शेतकऱ्यांना मी अर्पित करतो। विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन देऊळगाव कुंडपाळ इथं मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला। या निमित्तानं गावात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। 8 फेब्रुवारी रोजी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी मंदिर परिसरात दिसून येत होती। सकाळी पारंपरिक विधीनुसार संत गजानन महाराजांची पूजा अर्चा करण्यात आली। त्यानंतर गावातून भव्य पालखी काढण्यात आली। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि महाराजांच्या नामस्मरणात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। पालखी सोहळ्यानंतर प्रसिद्ध कीर्तनकार विनोद कृष्णा महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं। त्यांच्या ओजस्वी आणि भावस्पर्शी कीर्तनानं उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले। कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी संत गजानन महाराजांच्या कार्याचा, विचारांचा आणि भक्ती मार्गाचा संदेश उपस्थितांना दिला। कार्यक्रमाच्या शेवटी भाविकांसाठी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाचा लाभ देऊळगाव कुंडपाळ तसेच परिसरातील अनेक गावातील भाविकांनी घेतला। संपूर्ण कार्यक्रम शांतता आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चिखली यांच्या वतीनं 7 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य मेगा MSME क्रेडिट आउटरीच या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन करण्यात आलं। स्थानिक उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणं आणि बँक ग्राहक नातं अधिक दृढ करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चिखली MIDC असोसिएशनचे अध्यक्ष अमित जैन उपस्थित होते। यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक KK सिंग यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली। शाखा व्यवस्थापक गिरे यांनी शाखेच्या प्रगतीचा आढावा मांडला। कार्यक्रमात अनेक नवउद्योजकांना मान्यवरांच्या हस्ते कर्ज धनादेश प्रदान करण्यात आले। विविध शाखांचे प्रबंधक, कृषी अधिकारी, बँक प्रतिनिधी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते। बँकेच्या योग्य वेळी मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे एका सामान्य उद्योजकाचं स्वप्न कसं साकार झालं, बँकेच्या खंबीर पाठबळामुळेच उद्योजक घडतात। बँकांनी नेहमीच पात्र आणि गरजू ग्राहकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन अमित जैन यांनी केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शिवशंकर डुकरे यांनी। वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर तालुक्यात समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप पीडित शेतकरी गजानन राऊत यांनी केलाय। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या जमिनीतून विना अनुमती महामार्गाचं काम करण्यात आलं असून अद्याप त्यांना योग्य मोबदला मिळालेला नाही। या संदर्भात प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय।
30 जुलै 2023 रोजी तहसीलदारांनी जमिनीच्या 7-12 उतार्यांमध्ये दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते। मात्र आदेशात नमूद असलेल्या क्षेत्राऐवजी वेगळ्याच जमिनीची नोंद झाल्याचा दावा शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय। तसंच काही जमिनीची नोंद अद्याप प्रलंबित असल्याचंही ते म्हणतात। न्याय न मिळाल्यास 16 फेब्रुवारीपासून आपल्या हद्दीतून गेलेला समृद्धी महामार्ग रोखण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते आणि तोडगा काय काढला जातोय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। मी गजानन भोलनाथ राऊत, मुक्काम मृत तहसील बाजार, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम। माझ्यासोबत जे आहे ती माझी बहीण आहे आणि ही जी गट नंबर 28-29 आहे यामधून समृद्धी महामार्ग गेलेला आहे आणि हे समृद्धी महामार्ग अवैधरित्या आमच्या शेतातून गेला असल्यामुळे आम्हाला त्याचा मोबदला वगैरे काही मिळालेला नाही। त्यामुळे येत्या 16 तारखेला आम्ही बंद करणार आहोत। अनुषा सुभाष ठाकरे, मी वनजा येथे राहते आणि आमची जमीन समृद्धीमध्ये गेल्यामुळे आमच्या जमीनचा मोबदला आम्हाला मिळालेला नाही आहे आणि मंडळ अधिकारी आणि पटवारी आम्हाला खूप त्रास देत आहेत। आम्ही 6 महिने झाले त्यांच्या ऑफिसच्या पायऱ्या तुडवत आहोत, तरी ते आम्हाला काही ना काही करून काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत। एक शेतकरी अधिकारी मेले तरी चालतील, पण एक शेतकरी जगला पाहिजे। याच्यासाठी शासनाने आमची दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा, नाही तर येत्या 16 तारखेला आम्ही इथं आमचा समृद्धी महामार्ग आम्ही बंद करणार आहोत। गंगापूर तालुक्यातील सावंगी गट क्रमांक 36 येथील जिल्हा परिषद शाळेत शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली। मतदान केंद्रावर दिवसभर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। दरम्यान संध्याकाळी 5:30 वाजल्यानंतर निवडणूक प्रक्रियेचा वेळ संपल्यानंतरही काही उत्साही लोकांनी मतदान केंद्राच्या आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रकार झाला, मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। सावंगी गटात एकूण 36,536 मतदार असून त्यापैकी 23,620 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। यामुळे एकूण 64.66% मतदान झाल्याची नोंद आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं न्यूज मराठी 24/7 मध्ये। आपण आहोत गण आसेगाव क्रमांक 73 मध्ये। इथले उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि उबाटा शिवसेना यांचे उमेदवार कैलास हिवाळे ते आपल्या सोबत आहेत। जाणून घेऊया त्यांचं काय प्रतिक्रिया आहेत। खरं तर ही निवडणूक पंचायत समिती जिल्हा परिषद गट हा आंबेळवळ आहे। या गटातून आमच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार नवनाथजी राजगुरू साहेब हे जिल्हा परिषदेसाठी आहे आणि मी कैलास हिवाळे, मी आशेगाव गणातून 73 या ठिकाणून पंचायत समितीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, नॅशनल काँग्रेस पार्टीच्या वतीने महाविकास आघाडीचा आम्ही अधिकृत असे उमेदवार आहे। आणि ही निवडणूक खरं तर ह्या निवडणुकीत आम्ही सामोरे जात असताना आमच्या पक्षाच्या संघर्षाच्या काळात आमचे शिवसैनिक आणि सर्व मतदार यांचा प्रतिसाद आम्हाला अतिशय उत्तम मिळतोय। खरं तर निष्ठावंताच्या बाजूने जनता आहे असं आजची तरी परिस्थिती आहे। बरं, आजच्या जर या गणाचा जर विषय केला गेला, आशेगाव आता हा शहरातून ग्रामीणकडे जाणारा असा आहे। या रांजणगाव शहरातले तिथं 6,000 मतं आहे आणि बाकी 11 गाव आहे। त्या 11 गाव हे टोटल ग्रामीण आहे। ग्रामीणची परिस्थिती फारच बिकट आहे। रस्त्याची अवस्था असेल, गावात पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या काही योजना आहे, गायगोटे असेल, विहिरी असेल, या सामान्य शेतकऱ्यापर्यंत या आतापर्यंत पोहोचल्या असे काही निदर्शनात आले नाही। तिकडे रस्त्याची परिस्थितीचा फारच दुरावस्था आहे। खूप सर्व प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न महिलांच्याकडे त्यांच्यासाठी तुम्ही भविष्यात काय करणार? नक्कीच खरं तर पाहिलं तर महाराष्ट्रात सगळ्यात मोठी जर MIDC कुठे असेल ती रांजणगावला आहे। परंतु इथली परिस्थिती अशी आहे की रांजणगाव असेल, रांजणगावातील परिसर आशेगाव असेल, घाणेगाव असेल, सर्वच गावाला लागून असलेले इथं तरुणाच्या बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे। स्थानिकांना पण सोडा, पण बाहेरच्या पण कोणालाही ह्या ठिकाणी नोकऱ्याचा मोठा इश्यू आहे। सगळे आमचे पोरं जे असेल मुलं यातले सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करतात। परमानंटसाठी इथले जे प्रस्थापित नेते या तालुक्याचे आमदार प्रत्येक वेळी आश्वासन असते, परंतु ते आश्वासन कुठं पूर्ण झालेलं नाही। मी तर आपल्या न्यूजच्या माध्यमातून मी त्यांना चॅलेंज देतो, त्यांनी मला सांगावं आम्ही 100 लोकांना 5 वर्षात नोकरी दिली, जर 100 लोकांना नोकरी दिली असेल तर मी उद्याच हा फॉर्म वापस घेऊन टाकेन। निश्चितच आज आपण बघत आहात की कैलास हिवाळे हे
तीन पक्षाच्या युतीचे उमेदवार आहेत आणि सध्या तरी त्यांचं पाठ जड दिसत आहे. थँक्यू, धन्यवाद. त्याला शिवाय आवाहन करीन की नागरिकांनी 7 तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानाच्या दिवशी भरघोस प्रतिसाद द्यावा. सगळ्यांनी जास्तीत जास्त टक्क्यात मतदान करावा. आपल्याकडे हल्ली शहरी भाग असल्यामुळे मतदानाचा टक्का कमी असतो. या निवडणुकीत आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे. संकल्पना करू की सर्वांनी जास्तीत जास्त मतं करावा आणि येत्या 7 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि वंचित बहुजन आघाडी काँग्रेसच्या आमची निशाणी तिन्ही उमेदवाराची मशाल आहे आणि आंबेडकर गणातून आमच्याकडं इम्रान भाई म्हणून उमेदवार आहे, त्यांचा पंजा आहे. पंजा आणि मशाल या निशाणीवर आपण सर्वांनी बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करा अशी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. श्री संत गजानन महाराजांच्या 148व्या प्रकट दिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव इथं लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. रविवार 8 फेब्रुवारी 2026 रोजी हा पावन सोहळा भक्तिभावात साजरा होत असून देशविदेशातून भाविक दर्शनासाठी शेगावमध्ये दाखल झालेत. प्रकट दिनानिमित्त श्री गजानन महाराज समाधी मंदिरात अभिषेक, पालखी सोहळा, भजन कीर्तन, सामूहिक पाठ आणि आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हावून निघालंय. मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलंय. समाधी दर्शनासाठी 5 ते 6 तासांचा कालावधी लागत असला तरी भाविक शांतता आणि शिस्तीत दर्शन घेत आहेत. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर संपूर्ण रात्र दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. नमस्कार, माझं नाव स्मिता बहिरमवार. आम्ही चंद्रपूर जिल्ह्याचे रहिवासी आहोत. आम्हाला इथे दर्शनाला येऊन मागील 5 वर्षापासून आम्ही इथे दर्शनासाठी येतोय आणि प्रकट दिनाच्या दिवशी खरं म्हणजे भाविक भक्तांना इथे येऊन खूप आनंद मिळतो, दर्शन होतो, श्रींचा आशीर्वाद लाभतो आणि हे सगळं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आशीर्वाद आम्हाला मिळतो. आम्हाला श्रींचं खूप धन्यवाद मानावंसं वाटतंय. काय साखर घातलं, काय तुमचं नाव आहे, किती वर्षापासून या ठिकाणी येत आहे, काय भाव आहे? माझं नाव आहे निलिमा हिराडे आणि मला आठवते किती वर्ष झाले, पण जेव्हापासून मला समजते माझे पप्पा पण गजानन महाराजचे भक्त आहे, मी पण आहे आणि माझी मुलं पण आहे आणि आम्ही पैदलवारी आलेलो आहे अकोल्यावरून. साखर घातलं गजानन सांगडं काही नाही आहे, एक आपले पण आहे महाराजांबद्दल आणि मी त्यांना मामा मानते कारण मला मामा नाही आहे. मी गजानन महाराजला महाराज तर मानतेच, पण एक आपलं म्हणून एक नातं आहे महाराजांसोबत माझं. मी दिवाळी आणि उन्हाळ्यामध्ये खास सुट्ट्यामध्ये मामाच्या घरी येत असते. जय गजानन माऊली. वर्षापासून या ठिकाणी गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतो. पहिले पैदल यायचो, परंतु वेळेअभावी आता वाहनाने या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तर गजानन महाराजांच्या चरणी हीच एक प्रार्थना, या महाराष्ट्रातील सर्व जनतेला सुख समाधान लाभू दे, चांगलं आरोग्य लाभू दे, शेतकरी हा सुखाने या ठिकाणी कार्यरत असू दे, हीच गजानन महाराजांची चरणी प्रार्थना. आज श्रीच्या प्रगट दिनानिमित्त महाराष्ट्रातून आलेल्या सर्व प्रथमतः भाविक भक्तांचे खूप आभार मानतो. आम्ही आज जवळपास आजचा 10वा दिवस आहे. उंचगाव बुद्रुक तालुका हातगाव जिल्हा नांदेड इथून आमच्या गावातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप थाटामाटामध्ये पैदल पायी दिंडी यात्रेमध्ये आम्ही सहभागी होऊन आज श्रीच्या दर्शनासाठी आलेले आहोत. आम्ही नांदेड जिल्ह्याहून आलेले आहेत. सोलापूरच्या मोहोळमध्ये धाब्यावर ईव्हीएम मशीन आढळल्याचा प्रकार घडला होता. त्या प्रकाराबाबत महसूल उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले. मशीन्स धाब्यावर आढळलेला प्रकार हा दुर्दैवी आणि गंभीर आहे. संबंधितांवर कारवाई होणार असं त्यांनी सांगितले. आपल्या मुलाला मतदान यंत्राचं बटन दाबायला लावणं हे चुकीचं असून संबंधित मतदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई होणार. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचे चुलत भाऊ अर्जुनसिंह मोहिते पाटलांवर कारवाई होणार. तसंच ईव्हीएम खाली जादूटोणा करणं हा प्रकार धक्कादायक आहे, त्याबाबत देखील चौकशी होणार असं त्यांनी सांगितलंय. या राखीव मशीन ज्या असतात त्याचं रेकॉर्ड असतं कार्यालयाकडे, त्यामधून देखील त्यांची खात्री करून देण्यात आली की या राखीव मशीन्स आहेत. त्या मशीनवर आपणही पाहिलं असेल, त्याला ॲड्रेस टॅग लावलेला असतो की ही कोणत्या निवडणुकीसाठी वापरली जाणारं मतदान यंत्र आहे, कधी वापरलं जाणार आहे, कोणत्या मतदान केंद्रावर वापरलं जाणार आहे का, तर त्याच्यावर राखीव लिहिलेलं असतं. असे लिहिलेले ॲड्रेस टॅग आढळलेले आहेत. ते आम्ही सुरक्षित पोलीस बंदोबस्तामध्ये आणलेले आहेत. तिथं उपस्थित असलेले काही स्थानिक राजकीय पदाधिकारी देखील त्यावेळेला उपस्थित होते. ते देखील त्या वाहनांच्या पाठीमागे म्हणा, सोबत म्हणा आलेले आहेत
आणि आम्ही आमचं जी स्ट्रॉंग रूमचं ठिकाण आहे शासकीय धान्य गोदाम, तिथंच वेगळ्या रूममध्ये त्या 2च इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र सुरक्षितरित्या आम्ही ठेवलेली आहेत. उद्या मतमोजणी होईल आणि त्या मतमोजणीमध्ये म्हणजे या मशीनच्या नंतर त्या सर्व मशीन नंतर एकत्र केल्या जातील. सो मशीन सुरक्षित आहेत, मशीनमध्ये कुठलंही मतदान झालेलं नाही. एक कॉमन मॅन म्हणून त्यांनी ती स्वाभाविक प्रतिक्रिया दिली असं आमचं मत आहे, पण ती चुकीची आहे असं आम्ही निश्चितपणे सांगू शकतो. दुसरा एक प्रकार माळशिरसमध्ये घडलेला आहे. टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशनच्या अध्यक्षपदी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली. हा कार्यक्रम रविवारी ठाण्यातील सत्कार रेसिडेन्सी हॉटेलमध्ये पार पडला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते काय म्हणाले, कोण काय बोलतोय आणि कशावर बोलतोय यावर मला उत्तर द्यायचं बंधन नाही. संजय राऊत बोलले म्हणून मी उत्तर द्यायलाच हवं असं काही नाही असं ते म्हणालेत. तो एक चांगला कार्यक्रम होता आणि चांगल्या कार्यक्रमाला सलमान खान यांनी उपस्थिती लावली ही चांगली गोष्ट आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झालेत. त्या निमित्तानं सरसंघचालक मोहन भागवत हे देशाच्या विविध भागात जाऊन व्याख्यानं आणि संवाद साधतायत. मी स्वतःही दिल्लीत त्यांच्या व्याख्यानाला उपस्थित होतो असं ते म्हणाले. शेवटी मला वाटतं काही लोकांनी सकाळी उठल्यावर काही ना काही बोलायचंच असतं असा टोला देखील त्यांनी राऊतांना लगावलाय. आरोप केलेला आहे की ज्या पद्धतीने बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार होते त्यावरती कोणीही बोलत नाही. आपण त्यांना फंड देखील फिरवत आहोत. कोण काय बोलतो कशावरती, प्रत्येकाचं म्हणजे जे संजय राऊत काय बोलल्यावर त्याच्यावरती उत्तर देणं मी बंधनकारक आहे का? चांगला कार्यक्रम आहे. चांगल्या कार्यक्रमाला जे आहे सलमान खान यांची उपस्थिती तिथे लाभली, चांगली गोष्ट आहे. आज संघाला जे आहे 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्य साधून जे आहे हे सरसंघचालक मोहन भागवतजी देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन जे आहे हे लेक्चर सिरीजचं आयोजन तिथे केलेलं आहे. मी देखील जे आहे दिल्लीला त्यांचे लेक्चर जे आहे ते उपस्थित राहिलो होतो तिकडे. आणि आज जे आहे हे वेगवेगळ्या मान्यवरांना त्या ठिकाणी संघाने बोलवलं होतं. त्याच्यामध्ये सलमान खान देखील गेलं होतं. खूप चांगली गोष्ट आहे. त्या गोष्टीवरती देखील कमेंट आली. अशा मला वाटतं सकाळी उठून काही ना काहीतरी बोलायचंच असतं आणि तुम्हाला पण काय काम धंदा नाही, तिकडे जाऊन विचारायचं त्या सगळ्या गोष्टी आणि नंतर आम्हाला येऊन विचारायचं. आणि आम्हाला आमचं काम करू द्या. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत आदिवासी कलावंतांसोबत संवाद या कार्यक्रमाचं आयोजन नंदुरबार जिल्हा नियोजन कार्यालय इथं करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला आमदार आमशा पाडवी, प्रकल्प अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी तसंच मोठ्या संख्येनं आदिवासी कलावंत उपस्थित होते. यावेळी नागपूर इथं भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात पारितोषिक मिळवलेल्या आदिवासी कला पथकातील कलाकारांचा आदिवासी विकास मंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त कलाकारांचा सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सांगितलं की आदिवासी संस्कृती ही केवळ परंपरेत जपलेली नसून ती आजही आपल्या लोकांवर अवलंबून आहे. आदिवासी बोलीभाषा जतन करणं ही केवळ गरज नसून काळाची मागणी आहे. शासन स्तरावरून आदिवासी कलावंतांना अधिकाधिक संधी, व्यासपीठ आणि पाठबळ देण्याचा प्रयत्न केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. या संवाद कार्यक्रमातून आदिवासी कलावंतांनी आपल्या समस्या, सूचना आणि अपेक्षा मांडल्या. 7-8 महिन्यापूर्वी आम्ही ही मोहीम हातात घेतली होती. वेळेवर नाही झाली. मग कलाकारांसाठी आवाहन केलं. कलाकारांनी ऑनलाईन माहिती भरून द्यावं. मुलींनी सांगितल्याप्रमाणे ती माहिती वैयक्तिक आणि सामूहिकरित्या त्यांची कला आहे, संस्कृती आहे, त्याचं सादरीकरण करण्यासाठी कोणाला संधी दिल्या गेल्या पाहिजे अशा प्रकारचा संकल्प घेऊन ऑनलाईन त्यांना आम्ही रजिस्ट्रेशन करण्यासाठी संधी दिली. आणि त्यांचे सूत्रधार जे आहे आमचे वीरेंद्रजी चंपानेरकर जी आहे यांच्या माध्यमातून 40,000 कलाकारांनी नोंदणी केली. जर चंपानेरकरजी, वीरेंद्रजी तुम्ही हा पुढाकार घेतला नसता तर मलाही म्हटलं असतं की उईके तुम्ही विदर्भातलेच असल्यामुळे तिथल्याच लोकांना प्राधान्य देता. त्यामुळे सर्व महाराष्ट्रातल्या आज समोर बसलेले माझे जे कलाकार आहेत त्यांना सुद्धा संधी मिळाली. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा भेदभाव नव्हता केला, वैयक्तिक आणि सामूहिक. मग सोबतच थांबलो नाही आम्ही. विभाग, जिल्हा विभाग आणि राज्यस्तरीयवर आमची निवड केली. त्यामुळे जी वास्तविकता आहे ती वास्तविकता समोर आली पाहिजे हा संकल्प घेऊन आम्ही काम करण्याचे प्रयत्न केले. अतिशय मेहनत करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं.
उपस्थित माझे सर्व कलाकार आणि प्रामाणिकपणे जे पत्रकार बांधव आहे त्या पत्रकार बांधवांना एक विनंती करतो तुमच्या माध्यमातून, तुमच्या लोकप्रिय वृत्तपत्रातून, कलाकारांशी संवाद हा आजपर्यंत विषय झाला नाही. कलाकारांचा सन्मान झाला पाहिजे, कलाकारांचा आदर झाला पाहिजे. ग्रामीण भागातला शेवटच्या गावातला व्यक्ती जो आहे, आदिवासी समाजाची गौरवशाली इतिहास आणि आदर्श संस्कृती जपण्याचं जो काम करतो, आमचं देव, आमचं दैवत आणि अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी काम करत असल्यामुळे यांनी मला मनापासून बिरसा कला संगम जे आहे त्यांच्याकडे जबाबदारी दिली. कारण आदिवासी विभागामध्ये जळगाव शहरातील कांचननगर परिसरात प्रकट दिनानिमित्त गजानन महाराज भक्तगणांतर्फे प्रकट दिनानिमित्त पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पारंपरिक वेशभूषा परिधान करत गजानन महाराज यांचा जयघोष करत ही पालखी विविध मार्गांवरून मार्गस्थ झाली. गणगण गणात बोते गजानन महाराज की जय या जयघोषानं पालखी सोहळ्यात भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. चोपडा तालुक्यात 27 जानेवारी रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाल्यानं तालुक्यातील शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं हिरावून घेतलाय. अनेक ठिकाणी शेतातील उभी पिकं आडवी झालेत. जिल्ह्यात 3 कॅबिनेट मंत्री आणि 1 केंद्रीय राज्यमंत्री असतानाही शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन सांत्वन करण्यासाठी कोणीही फिरकलं नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. पपई, केळी आणि टरबूज या फळांना गारांचा जोरदार फटका बसला असून फळांवर अक्षरशः डाग उमटलेत. टरबूज पीक काढवणीस आले असताना अवघे 8 ते 10 दिवस बाकी असताना चांगला भाव मिळेल आणि चांगलं उत्पादन येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र यंदा अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं संपूर्ण उत्पन्न वाया गेल्याचं शेतकरी म्हणतात. इथलं नुकसान आहे जे काय नाही आधी वार मग इच्छा होती नाही पण इच्छा नशी पूर्ण तरी पण इच्छा होई नाही आम्ही आली त्या खाली बाया हात नेला आहेत. इथलं नुकसान नाही सगळं शेतीवर अवलंबून आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीनं 25 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत शेगाव इथं राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळा 2026चं आयोजन करण्यात आलंय. या आरोग्य मेळाव्याचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी शेगाव इथं पत्रकार परिषदेत दिली. संत गजानन महाराजांच्या पवित्र नगरीत हा राष्ट्रीय स्तरावरील आयुष आरोग्य मेळावा आयोजित करण्यात येत असून आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी उपचार पद्धतींची माहिती आणि सेवा नागरिकांना या माध्यमातून मिळणार आहे असं ते म्हणाले. या उद्घाटन सोहळ्याला राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून मी खूप खूप धन्यवाद देतो. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. आजची जी आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत त्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आपल्या राज्याचे कॅबिनेट कामगार मंत्री आदरणीय श्री आकाशदादा फुलकर आणि या महासंमेलन सोहळ्याचे जे उपाध्यक्ष म्हणून आयोजन समितीचे अध्यक्ष आशुतोषजी गुप्ता, सर्व आमचे कलेक्टर साहेब पण या ठिकाणी आमचे उपस्थित आहेत. आदरणीय किरण पाटील साहेब, दिल्लीवरून सुद्धा या ठिकाणी एक टीम आलेली आहे.
आणि आपण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खरं म्हणजे हा जो 25 फेब्रुवारी रोजी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीनं 4थी राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा 2026 याचं आयोजन आपण दिनांक 25 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये शेगाव या ठिकाणी घेण्यात येणार आहे. या आरोग्य मेळाव्याचं जे उद्घाटन आहे ते आपल्या भारताच्या महामहिम राष्ट्रपती आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या शुभ हस्ते होणार आहे. आणि या कार्यक्रमाला जी विशेष उपस्थिती लाभणार आहे ते म्हणजे या उद्घाटन समारंभासाठी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल माननीय श्री आचार्य देवदत्तजी, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्रीमती सुमित्राताई पवार, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री मकरंद पाटील, सहपालकमंत्री माननीय नामदार श्री संजयजी सावकारे, आपल्या जिल्ह्याचे मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री आकाशजी फुंडकर साहेब, स्थानिक आमदार आपले डॉक्टर संजयजी कुटे साहेब, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन ट्रस्टचे अध्यक्ष पद्मश्री पद्मविभूषण वैद्य देवेंद्रजी त्रिगुणा हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. आणि आयुर्वेद महासंमेलनाचे अध्यक्ष वैद्य प्रोफेसर राकेश शर्माजी इत्यादी मान्यवरांना देखील या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून आयुष चिकित्सा पद्धतीचे नामांकित डॉक्टर, संशोधक, औषध निर्माते, आयुष मंत्रालयाचे सर्व वरिष्ठ अधिकारी व आयुष मंत्रालय अंतर्गत कार्यरत विविध आयोग व संशोधन संस्थांचे वरिष्ठ अधिकारी देखील या मोठ्या संख्येनं या ठिकाणी सहभागी होणार आहेत. आयुष मंत्रालयाच्या वतीनं हा कार्यक्रम जो आयोजित करण्याची जबाबदारी ही अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाला देण्यात आलेली आहे. अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन ही महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथे वैद्य शंकर दाजी शास्त्री पदे यांच्या संकल्पनेतून 1907 साली स्थापन झालेली ही आयुर्वेदाची सर्वात मोठी आणि सर्वात जुनी अशी संघटना आहे, जी संपूर्ण देशभर गेल्या 118 वर्षापासून कार्यरत आहे. सदर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आयुर्वेद संमेलनाच्या माध्यमातून आयोजन समिती स्थापन करण्यात आली असून आयुर्वेद महासंमेलनाचे उपाध्यक्ष आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे रहिवासी डॉक्टर आशुतोष गुप्ता यांना आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे. आयुर्वेद महासंमेलनाने यापूर्वी 22 राज्यस्तरीय आरोग्य तसेच 3 राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य मेळावे यशस्वीपणे आयोजित केलेले आहेत. या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून जनसामान्यामध्ये आयुष चिकित्सा पद्धतीचा म्हणजेच आयुर्वेद, युनानी, सिद्ध, सोवारिप्पा, होमिओपॅथी, निसर्गोपचार व योग यांचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टीने केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाल्या. आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.